मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,402 वरती। 22,402 वरती आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला। आणि मित्रांनो, एक शब्द नेहमी तुम्हाला आठवेल की मी नेहमी म्हणत असतो बघा, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं। मार्केट तुम्हाला वरती जाताना दिसू शकतं, ते ताबडतोब खाली पण येऊ शकतं, किंवा खाली येणारं मार्केट आहे ताबडतोब त्यामध्ये बाईंग येताना पण दिसू शकते। हा शब्द नेहमी तुम्ही ऐकत असतात। मार्केट असतं सुप्रीम, मार्केटला आपण कधी चॅलेंज करायचं नाही। इंट्राडेमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असतात, मार्केटमध्ये अपसाईडला पण मूव्ह येत असतात, डाऊन साईडला पण येत असतात। काही व्यक्ती अशा पण असतात, प्रॉफिट पण होत असतं त्यांना, पण त्यातून ते बाहेर पडत नाही, थांबतात। थांबले की मार्केट पुन्हा खाली येऊन जात असतं आणि आलेलं प्रॉफिट जे असतं त्यांचं ते लॉसमध्ये कन्वर्ट होत असतं। अशा गोष्टी इंट्राडेमध्ये होत असतात। शक्यतो इंट्राडेमध्ये ऑप्शन बाईंग टाळलीच पाहिजे। ऑप्शन बाईंग शक्यतो टाळलीच पाहिजे, इंट्राडेमध्ये करायला नको। ऑप्शनमध्ये पैसा केव्हा बनत असतो, जेव्हा आपण त्याला हेज करून चालत असतो तेव्हाच आपला ऑप्शनमध्ये पैसा बनू शकतो। नाहीतर तुम्ही नेकेड जर ऑप्शन बाईंग करायला गेलेत इंट्राडेमध्ये, तर शक्यतो त्या ठिकाणी प्रॉफिटेबल कोणीही नसतं। बहुतेक असतात म्हणणारे की मी आज 5,000 रुपये कमवले, 10,000 रुपये, मी 1,00,000 रुपयांचं प्रॉफिट केलं आजच्या दिवशी। पण तो पैसा जो असतो ना, एक दिवस त्यांचा पूर्ण जात असतो, कारण की मार्केट ट्रेंडिंग जास्त नसतं। आजकालचं मार्केट तसंच आहे बघा, इंट्राडेमध्ये तुम्हाला थोडं वरती जाताना दिसेल, पुन्हा ते खाली येतं, रेंज मोड होऊन जात असतं, किंवा खाली येतं थोडं वरती जाणार, पूर्ण रेंज मोड होणार। अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते, त्यामुळे इंट्राडेमध्ये पैसा बनत नसतो मित्रांनो। आणि नवीन येणारे व्यक्ती जे असतील त्यांना तर मी सांगतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग टाळलीच पाहिजे, ऑप्शन बाईंगकडे जाऊ नका। तुम्ही सुरुवातच त्याच्यामध्ये करतात आणि मोठे लॉसेस करून बसतात। बाकीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ऐकतात की ऑप्शन बाईंग करत चला, तिथे मोठा पैसा बनत असतो। मी एकदम विरुद्ध आहे त्याच्या। मी तुम्हाला तर नेहमी सांगणार की तुम्ही ऑप्शनकडे जाऊच नका। खूप चांगल्या संधी आहे मित्रांनो मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये चांगल्या संधी आहे, तिथे मोठा पैसा बनत असतो। त्यानंतर ETF असतात, म्युच्युअल फंड असतात, तिथे पण आपला पैसा बनत असतो। मग ज्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी कमी आपली प्रॉफिट बनण्याची, तिथे जाता का तुम्ही? आणि जर जायचंच असेल तर त्याचं चांगलं नॉलेज घ्या, त्याला हेज करा, हेज करून प्रॉफिट बनवा। त्यामध्ये आपलं ॲनालिसिस जे असतं ते एज्युकेशनसाठी असतं, तिथे आपण टेक्निकल लेवल फाइंड आउट करत असतो। कशा प्रकारे मार्केट वरती जाऊ शकतं, खाली जाऊ शकतं, ते आपण बघत असतो। समजलं? मग मार्केटसाठी आता रेजिस्टन्स कोणता आहे? मी एक राऊंड फिगर लेवल पकडतोय 22,500ची। ही मार्केटसाठी या ठिकाणी काय असणार, आता रेजिस्टन्स असणार। आता हे तुम्हाला कंटिन्युअसली वरती जाताना दिसतंय। बॉटमला पण मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी झाली, टॉपपासून खाली आलं, इथे चांगल्या लेवलला सपोर्ट पण घेतलं मार्केटने। आता पुन्हा वरती जाताना दिसतं, मोमेंटम कंटिन्यू मार्केटमध्ये। 22,500 लेवल ब्रेक केली तर मार्केटमध्ये पुन्हा दुसरा लेवल पण आपल्याला बघायला मिळू शकतात। म्हणजे मार्केट पुन्हा या हायला पण ब्रेक करू शकतो, जो एक ऑल टाईम हाय निफ्टीने बनवलेला आहे, त्या ऑल टाईम हायला पण मार्केट इथे ब्रेक करू शकतं। कारण की प्रत्येक वेळेला तुम्ही बघताय मार्केट वरती जातं, एक हाय बनवतं, पण आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही, पुन्हा ते एक नवीन हाय बनवतं, पुन्हा खाली येतं, आपल्या प्रिव्हियस लोला ते ब्रेक करत नाही, पुन्हा वरती जात आहे, इथे एक नवीन हाय बनवतं आहे, पण आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेकच करत नाही। इथे पण बघा, पुन्हा एक नवीन हाय बनवला होता, पण आपल्या लोला ब्रेक केलं नाही। आता तशीच ॲक्टिव्हिटी इथे पण होऊ शकते की एक नवीन हाय या ठिकाणी बनवू शकतो। हे असतं प्राईसचं स्ट्रक्चर, आणि ह्या प्राईसच्या स्ट्रक्चरला आपल्याला समजून घ्यायचं असतं की कसं बनत जातं आहे प्राईसचं स्ट्रक्चर। यामध्ये काही बदल होत आहे का? बदल होत असेल तर याचा अर्थ की मार्केटचा ट्रेंड चेंज होतो आहे। मी म्हणतो आहे की मार्केट इथे वरती चाललेलं आहे, आता ते वरती न जाता खाली पण येऊ शकतं, असं नाही की वरतीच जाणार। मग आपल्याला ते केव्हा समजेल? मार्केटमध्ये या ठिकाणी जेव्हा सेलिंग येणार, ते खाली येणार, तेव्हा आपण म्हणणार की मार्केटचा ट्रेंड इथे चेंज होतं आहे, मार्केट आपल्या ट्रेंडला चेंज करतं आहे। हे आपल्याला प्राईसच्या फॉर्मेशनवरून या ठिकाणी लक्षात येणार, तोपर्यंत नाही। मार्केट वरती जातं आहे, मोमेंटम कंटिन्यू आहे, जोपर्यंत आपल्याला काही रिव्हर्सलचा साईनच मिळत नाही आहे, आपल्याला दिसत नाही चार्टवरती, तर आपण म्हणणार नाही की निफ्टीचा ट्रेंड चेंज झाला। तर मार्केटसाठी हाच एक रेजिस्टन्स असेल मोठा 22,500चा, आणि नंतर एक ऑल टाईम आहे, ठीक आहे ना। हा ब्रेक झाला तर मार्केट मग पुन्हा आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊ पण शकतो। आणि मार्केटमध्ये सपोर्ट जे असणार 22,200, ही लेवल पण मार्केटसाठी इथे सपोर्ट करणार। त्यानंतर 22,120, त्यानंतर 21,850, ही तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटसाठी। मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये तुम्हाला ही लेवल सांगतोच आहे, समजलं? मग आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती, कोणते महत्त्वाचे सपोर्ट मार्केटसाठी असणार, कोणता रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केला तर मार्केट वरती जाऊ शकतं, ते बघण्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। तर सकाळच्या वेळेला मार्केट थोडं गॅपअप झालं होतं ओपन, सर्वांनी बघितलं गॅपअप झालं ओपन, आणि मार्केट एका रेजिस्टन्स लेवलपासूनच पुन्हा खाली आलेलं होतं। आणि मार्केटसाठी सपोर्ट जो होता 22,400, निफ्टीसाठी एक सपोर्ट होता। आता ही जी लेवल असते इथं आपल्याला बघायचं असतो प्राईसचा बिहेव काय होतोय। आता मार्केट आपल्याला एकच कॅन्डलच्या आतमध्ये दिसलं बघा, इथे ही जी एक कॅन्डल होती,
5, 10, 15, 20, 25 जवळजवळ अर्धा तास म्हणजे 30 मिनिटांचा वेळ जर आपण बघितला मार्केटने याच ठिकाणी घालवलेला होता या रेंजच्या दरम्यान 22,400 22,425 या लेवलच्या दरम्यान. म्हणजेच काय मार्केट या ठिकाणी थांबत होतं, पॉज घेत होतं. जेव्हा मार्केट मग ह्या रेंजला ब्रेक करेल तेव्हा आपल्याला समजतं की मार्केट एका डायरेक्शनला डिसाईड करतं आहे, ट्रेंडला डिसाईड करतं आहे. मग त्यानुसार आपण प्लॅन केला पाहिजे, आपला स्टॉप लॉस जो असतो तो लावला पाहिजे. तेव्हा आपल्याला मार्केटचा ट्रेंड इथे लक्षात येत असतो. मग हे मार्केट बघा इथे थांबून पॉज घेऊन त्याने काय केलं, रेजिस्टन्सला ब्रेक केलं. त्यानंतर मग मार्केटने एक ट्रेंड या ठिकाणी पकडलेला होता. प्राईसचं जे फॉर्मेशन होणार ते 5 मिनिटांमध्ये होऊ द्या किंवा 15 मिनिटांमध्ये होऊ द्या किंवा 1 डेमध्ये होऊ द्या. बिग टाईम फ्रेममध्ये आपण का जात असतो, मार्केटचा पूर्ण ट्रेंड आपल्याला ओळखायचा असतो. छोट्या टाईम फ्रेममध्ये आपण इंट्राडेमध्ये काम करत असतो. मग त्यामध्ये कोणी 5 मिनिटांमध्ये करतं, 2 मिनिटांमध्ये, 1 मिनिटांमध्ये करत असतं. पण तिथे नॉईज येत असतात खूप. ट्रेंडच समजत नाही मार्केटचं तुम्हाला कोणतं चालू आहे. आता सकाळच्या वेळेला आपण बघितलं मार्केट हे आपलं होतं अप ट्रेंडमध्ये आणि पूर्ण चार्ट जर तुम्ही बघितला 5 मिनिटांचा, मी तुम्हाला म्हटलो की मार्केटचा ट्रेंड ओळखा. तुम्ही म्हणणार मार्केट वरती पण गेलं, खाली पण आलं, साईडवेज पण झालं. म्हणजे तुम्हाला ट्रेंड इथे लक्षात येत नसतो. मग त्यासाठी आपण बिग टाईम फ्रेममध्ये जायचं असतं की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड कोणता चालू आहे ते आपण बघितलं पाहिजे. समजलं ना. आपण इथे म्हटलं होतं की मार्केटचा ट्रेंड कोणता, मी तुम्हाला लाईव्हवरती विचारत पण असतो की मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे सांगा बरं. मग तुम्ही म्हणतात की अप ट्रेंड चालू आहे. बरोबर, अप ट्रेंडच चालू आहे. जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सलचा साईन मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणत नसतो की मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह होतं आहे, मार्केट खाली येत आहे. मार्केटने इथे आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक केलं नाही. जसं हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन व्हायला पाहिजे तशा प्रकारचं फॉर्मेशन इथे होत नव्हतं. मार्केट इथं खाली यायचं पण आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नव्हतं. या ठिकाणी स्लोली मार्केट या ठिकाणी खाली येत गेलं. बघा मार्केट इथं आपल्याला परफेक्ट खाली येताना दिसलं, स्लोली आलं खाली. ह्या लेवलच्या खाली मार्केट ताबडतोब खाली आलेलं होतं. बघा ही जी लेवल होती म्हणजे 22,440च्या आसपास मार्केटने इथे मग मोठं ब्रेकडाऊन दिला होता. नाहीतर ही लेवल बघा 22,450 ते 22,465 मार्केट तुम्हाला ह्या लेवलच्या दरम्यान इथं वेळ घालवताना दिसेल. शिफ्ट व्हायचं खालीच येत होतं पण ते स्लोली येत होतं. मार्केट ताबडतोब खाली आलं कुठपर्यंत, डे लोपर्यंत. 22,400 जो सपोर्ट होता मार्केटसाठी त्या लेवलपर्यंत मार्केट इथे येऊन गेलेलं होतं. काही जणांनी इथे कॉल ऑप्शन होल्ड केलेलं असणार, काही जणांनी याच ठिकाणी सकाळी पुट ऑप्शन होल्ड केलेलं असणार. मग मार्केट त्यांच्या अपोजिट साईडला जाणार आणि त्यांना लॉस देऊन जाणार. त्यांना देत असतं लॉस. इथे मार्केटचा ट्रेंडच लक्षात येत नाही कोणालाही. ठीक आहे, इथं ट्रेंड लक्षात येत नसतो. त्यानंतर मार्केट आलं खाली. कोणी जर लेट एंट्री घेतलेली असेल या ठिकाणी पुटमध्ये, ह्या कॅन्डलमध्ये, इथे जर पुटमध्ये एंट्री घेतली तर मार्केट पुन्हा इथे साईडवेज होऊन गेलं. म्हणजे इथे पण त्यांना लॉस झाला. मार्केट अचानक बाउन्स घेतं त्यांना लॉस देऊन जात असतं. त्यामुळे ह्या गोष्टी मार्केटमध्ये होणारच इंट्राडेमध्ये, मी सांगतो. त्यामुळे तर म्हणतो की तुम्ही ऑप्शन बाईंगकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यामध्ये ट्रॅप होऊ नका. ट्रॅप झाले तर बाहेर निघणं खूप अवघड असतं. स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं आहे. बाकीचे पण सेगमेंट असतात त्यांच्यामध्ये काम करत चला. जर ऑप्शनमध्ये पैसा बनवायचा असेल तर तुम्ही हेज करून चला. हेजिंगमधूनच तुमचा फक्त पैसा बनवू शकतो. ही वाक्य तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला आठवेल नेहमी. जे नेकेड ऑप्शन बाईंग करत असतात त्यांच्यासाठी. समजलं. मग आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, म्हणजे मार्केट इथे येऊन सपोर्ट घेऊ शकतं. हा एक झोन जो बघताय ना मी, इथे पूर्ण हा झोन ड्रॉ करणार. हा एक झोन दिसतोय तुम्हाला इथे. आता इथे मार्केटने खाली जाण्याचा प्रयत्न केला बघा, इथे बाउन्स घेतला, पुन्हा खाली आला, पुन्हा इथून बाउन्स घेतला. मग ह्या ठिकाणी आपला प्लॅन काय असला पाहिजे. समजा मार्केट जर ओपन होतं आहे फ्लॅट ह्या लेवलच्या दरम्यान 22,400 22,420च्या दरम्यान जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल आणि मला जर मार्केटमध्ये लॉंग जायचं आहे तर मी कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर आता येणारा रेजिस्टन्स कोणता, हा 22,425. ही मार्केटसाठी असणार रेजिस्टन्स 22,425ची लेवल. या लेवल काम करतात मित्रांनो. तर या नेहमी काम करतात लेवल, फक्त ओळखून घ्यायचे आहे तुम्हाला. मग मार्केट जर इथे फ्लॅट ओपन झालं, या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक केलं तर मार्केट पुन्हा इथे रिव्हर्सल पण देऊ शकतं. प्रोबॅबिलिटी आहे की इथे मार्केटवरती जाऊ शकतं. मार्केट वीक नाही आहे, मार्केटमध्ये अजून पण स्ट्रेंथ आहे, लक्षात घ्यायचं आहे. आज वीक करणारं कोण होतं, रिलायन्ससारखा स्टॉक होता बघा. रिलायन्समध्ये सेलिंग झाली. रिलायन्सचे जेव्हा पण रिझल्ट चांगले येत असतात, आता क्वार्टरली रिझल्ट त्यांचे चांगले होते, ठीक आहे ना, सर्व गोष्टी चांगल्या होत्या, तरी पण तो स्टॉक जो आहे ना खाली येत असतो. EGM असते, ॲन्युअल जनरल मीटिंग असते, तेव्हा पण स्टॉक खालीच येत असतो. मी खूप वेळेला त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आता इथे आपण बघायचो की मार्केट स्लोली खाली येतं आहे. हे दिसतंय ना तुम्हाला, खाली येतं आहे. इथे फ्लॅट ओपन झालं, या रेजिस्टन्सला ब्रेक केलं. इथे जर सस्टेन होत असेल ना, इथून पुन्हा ते अपमूव्ह देऊ शकतं. म्हणजे जवळजवळ 22,250 ते 22,465पर्यंत मार्केट पुन्हा इथे जाऊ शकतं वरती. ह्या ज्या लेवल आहेत आपल्याला पुन्हा इथे मिळू शकतात. पण मार्केटला
या लेवलच्या वरती सस्टेन व्हावं लागेल. इथून आपल्याला एक शार्प अप मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. मार्केट कंटिन्युअसली इथून वरती जाऊ शकतं आणि 22,500 मी तुम्हाला हर्डल सांगितलाच मार्केटमध्ये की 22,500च्या वरती जर मार्केट जात असेल एक चांगल्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. मार्केटमध्ये अजून चांगला एक अपमूव येऊ शकतो वरती 22,500 क्रॉस झाल्यानंतर. आपल्याला चार्टवरती परफेक्ट प्राइस ॲक्शन बघायची असते, कशी होते त्यानुसार काम करायचं असतं. प्रत्येक वेळेला तुमच्या बाजूने मार्केट जाऊ शकत नाही. आपण चुकणार म्हणजे चुकणारच आणि चूक आपण कबूल करायची असते. त्यासाठी आपण मार्केटमध्ये किती लॉस घेतला पाहिजे हे पण ठरवून घ्यायचं असतं. ते मार्केट जर 22,450च्या वरती ओपन होत असेल तर बघायचं तिथे सस्टेन होते का. सस्टेन जर झालं तिथूनच ते कंटिन्युएशन पण करू शकतं आपलं. नाहीतर आजकाल काय होतं की मार्केट थोडं गॅप ओपन होतं आणि ते गॅपला फिल करतं, म्हणजे थोडी सिलिंग येते, पुन्हा एक चांगल्या सपोर्टवरती आल्यानंतर मार्केट पुन्हा रिव्हर्सल देऊन टाकतं, वरती जात असतं. अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. बघायचं आहे मग आपण बॉटमला आपण रिव्हर्सल बघितला पाहिजे. डायरेक्ट नाही जायचं की एक कॅन्डल बनली म्हणजे आपण तिच्यामध्ये लगेच लॉंग गेलं पाहिजे, असं नाही करायचं. आपण रिव्हर्सल त्यामध्ये बघितला पाहिजे की रिव्हर्सल होतं आहे की मार्केट पुन्हा लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन तयार करते आहे. नाहीतर मार्केट यायचं खाली आणि बहुतेक जणी ते कॉल बाय करून बसतात, ते चुकीचं असतं. मार्केट जर इथून वरती जातं आहे, काही जण काय करतात मग पुट बाय करून ठेवतात. मार्केट जातं आहे वरती, जिथे कॉल बाय करायचा असतो तिथे ते पुट बाय करून ठेवतात, म्हणजे ट्रेंडच्या अपोजिट साईडला जातात, मग तिथे पैसा बनतच नाही. या गोष्टी बघायच्या असतात. जर मार्केटने या सपोर्टला ब्रेक केलं, समजा फ्लॅट झालं ओपन, या सपोर्टला ब्रेक केलं आणि इथे कंटिन्युएशन जर झालं त्याचं, तर मग आपण इथे शॉर्ट साईडला जाऊ शकतो, सेल साईडला, म्हणजे आपण इथे पुट साईडला जाऊ शकतो. 22,400च्या खाली जर मार्केट थांबत असेल, जसं इथे थांबत नाही, कंटिन्युएशन होत नाही, तुम्ही इथे कॅन्डलचं करा ऑब्झर्वेशन. इथे कॅन्डलचं शॅडोज तुम्हाला सांगतं की मार्केटमध्ये इथे बाईंग येते ताबडतोब. मग आपण इथे गेलं पाहिजे का? नाही, इथे शॉर्ट साईडला जायलाच नको. आपल्याला पाहिजे कन्फर्मेशन. मार्केट जर इथे सपोर्टला ब्रेक करतं आहे, पुलबॅक येतो आहे काही, त्या पुलबॅकमध्ये आपण इथे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुट साईडला, तोपर्यंत नाही. जर इथे अशी प्राईसची ॲक्टिव्हिटी झाली, हा सपोर्ट तुटला, तर मार्केट आपल्याला पुन्हा मग खाली जाताना दिसू शकतं. कंटिन्युअसली इथून मार्केट खाली जाऊ शकतं. ते जाऊ शकतं डायरेक्ट 22,350पर्यंत. 22,350चा एक सपोर्ट असणार इथे. या लेवलपर्यंत मार्केट इथे कंटिन्युअसली मग जाऊ शकतं. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचं मित्रांनो, स्टॉपलॉसचा वापर करत चला. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला ही गोष्ट सांगत जाणार. तुम्ही इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये करा, कोणत्याही ठिकाणी काम करा, तुमचा स्टॉपलॉस असलाच पाहिजे मार्केटमध्ये. स्टॉपलॉस न लावता काम करत जाऊ नका. काही जण म्हणतात ना की मी मनात स्टॉपलॉस पकडतो, मला एवढी सिरीज घ्यायची. अशा कॅन्डल जेव्हा मार्केटमध्ये बनत असतात मोठ्या, लॉसेस भयंकर होतात. आणि त्यामध्ये तुम्ही जर हेवी क्वांटिटीने ट्रेडिंग करत असाल तर मग विचारू नका, नुकसान तुमचं खूप जास्त होऊ शकतं. त्यामुळे मनात स्टॉपलॉस पकडायचं नाही. तुम्हाला किती रिस्क घ्यायची ठरवून घ्या, किती पॉईंटचा स्टॉपलॉस तुमचा बनतो आहे बघून घ्या, त्यानंतर ट्रेडला होल्ड करा. एकतर तुमचा स्टॉपलॉस हिट होईल किंवा तुम्हाला प्रॉफिट होईल. त्या दोन गोष्टी होऊ शकतात फक्त, तिसरी गोष्ट नाही होणार. रिस्क रिवॉर्ड जो असतो त्याला फॉलो करत चला, त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर नक्की करत चला. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला आता लेवल पण समजलेले असतील. कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं, त्यानंतर कोणता सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.